आणि एकीकडे इंधन टंचाईमुळे मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, तर दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये सहकाराच्या माध्यमामधून उभारलेल्या प्रकल्पामधून दररोज 10 ते 12 टन सीएनजीचं उत्पादन सुरू आहे। तेल कंपन्यांमार्फत हा सीएनजी ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातोय। शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्पामधून दररोज सीएनजी गॅस ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातोय आणि याबाबत संस्थेचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। पाहूयात। अहिल्यानगर जिल्ह्यात आता सीएनजीचं रोज उत्पादन होत आहे आणि ते ग्राहकापर्यंत पोहोचत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी सीएनजीचा मोठा प्लांट उभारण्यात आला आणि या प्लांटमधून आता जे रोजचं उत्पादन आहे ते देखील सुरू झालेलं आहे आणि कुठेतरी अहिल्यानगर जिल्ह्यातूनच हा गॅस आता विविध कंपन्यांच्या करारामार्फत ग्राहकापर्यंत जातो आणि कुठेतरी या युद्धजन्य परिस्थितीत बाहेरून येणारी आयात पाहता आपल्या जिल्ह्यातून देखील हा गॅस तयार होऊन ग्राहकांपर्यंत जातो, याचं समाधान देखील या संचालक मंडळाला आहे। आपल्याबरोबर विवेक कोल्हे आहेत। काय नेमकं सध्याचं प्रोडक्शन आपलं या कारखान्याच्या माध्यमातून सुरू आहे आणि कशा पद्धतीचं या युद्धजन्य परिस्थितीकडे तुम्ही पाहताय? 2,500 ते 3,000 गाड्यांना पुरेल इतकं इंधन या ठिकाणून सीबीजी किंवा सीएनजी आपण वेगवेगळ्या ऑइल कंपन्यांच्या मार्फत पेट्रोल पंपला त्या ठिकाणी देतो आहोत। आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे युद्धजन्य परिस्थिती झाल्यामुळं अनेक देशांना अडचण आली आहे। शेजारच्या देशांमध्ये तर अनेक निर्बंध त्या ठिकाणी घालण्यात आले, परंतु यशस्वी आणि धोरण योग्य वेळी योग्य धोरण घेतल्यामुळं कशा पद्धतीने आत्मनिर्भरतेकडे भारत चाललेला आहे त्याचं हे खऱ्या अर्थाने उत्तम उदाहरण म्हणजे हा सीएनजी प्रकल्प आहे। हे सीएनजी फक्त इंधनापुरती किंवा गाड्यांच्या इंधनापुरती मर्यादित न राहता आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो काय LPGला रिप्लेसमेंट म्हणून पाईप नॅचरल गॅस म्हणून सुद्धा ज्या ठिकाणी पाईप्ड आहे, दिल्ली, पुणे, मुंबई या शहरांमध्ये जिथं पाईपची व्यवस्था केलेली आहे तिथं देखील हे CNG जर इंजेक्ट केलं तर त्यांना देखील त्या LPGला पर्याय म्हणून या CNGचा वापर निश्चितपणाने त्या ठिकाणी होऊ शकतो। अशाच पद्धतीनं जर राज्यातीलच नव्हे तर देशातील सहकारी साखर कारखान्यांनी जर असे प्रोजेक्ट सुरू केले तर भारताचं आत्मनिर्भर हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल यात शंका नाही। नितीन ओझा, ABP माझा, कोपरगाव, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।